हॅलो स्टुडंट्स, लर्न अँड फन विथ आसिफ सर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. सो स्टुडंट्स, आज आपण पुन्हा एकदा काही मराठी शब्द आणि काही मराठी वाक्यांना या ठिकाणी इंग्रजीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये आपण ट्रान्सलेट करून घेणार आहोत किंवा त्यांना कशा पद्धतीने आपण बोलू शकतो ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. सो सर्वात प्रथम आपण शब्दांना या ठिकाणी बघणार आहोत स्टुडंट्स. सो पहिला शब्द आहे आपला उचलणे. यासाठी इंग्लिशमध्ये स्टुडंट्स आपण वापरतो टू पिक अप. ओके, आणणे या मराठी शब्दासाठी आपण इंग्लिशमध्ये टू ब्रिंग असा शब्द वापरतो. पोहोचण्यासाठी आपण इंग्लिशमध्ये टू रीच असा शब्द वापरतो. पूर्ण यासाठी आपण टू कंप्लीट शब्द वापरतो आणि फिरायला साठी आपण इंग्लिशमध्ये स्टुडंट्स टू पिकनिक असा शब्द वापरतो. सो स्टुडंट्स, या ठिकाणी आपण जे शब्द बघितलेले आहेत यावरून आपण त्यांना वाक्यामध्ये कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो ते या ठिकाणी बघणार आहोत. तर आता या ठिकाणी काही वाक्य आहेत, त्यांना इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करू शकतो ते आपण बघणार आहोत. सो पहिलं वाक्य आहे स्टुडंट्स आपलं, फोन सायलेंटवर होता म्हणून तुमचा कॉल मी उचलला नाही. अशा पद्धतीचं मराठी वाक्य आहे स्टुडंट्स. या वाक्याला इंग्लिशमध्ये आपण असं बोलू शकतो, आय डिडंट पिक अप युअर कॉल बिकॉज माय फोन वॉज ऑन सायलेंट. या ठिकाणी डीडचा वापर आपण का केला स्टुडंट्स, तर हे जे सेंटेन्स आहे हे पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे, त्यासाठी या ठिकाणी डीडचा वापर झालेला आहे. वाक्य निगेटिव्ह आहे म्हणून नॉटचा उपयोग या ठिकाणी झालेला आहे. डीड प्लस नॉट, डिडंट असा उच्चार या ठिकाणी आपण करतो. नेक्स्ट वाक्य आहे स्टुडंट्स, मी दुकानात जात आहे, काही आणायचं असेल तर सांग. ओके, सो इंग्लिशमध्ये कसं होईल स्टुडंट्स बघा, मी जात आहे म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे स्टुडंट्स. सो आय एम गोइंग टू द शॉप, टेल मी नाव इफ यू वॉन्ट टू ब्रिंग एनिथिंग. बघा, मी दुकानात जात आहे, काही आणायचं असेल तर सांग. सो या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं ट्रान्सलेट केलेलं आहे. नेक्स्ट आहे स्टुडंट्स, ट्रॅफिकमुळे मला ऑफिसला पोहोचायला खूप वेळ लागला. ओके, पुन्हा एकदा पास्ट टेन्स आहे स्टुडंट्स. सो या ठिकाणी बघा, तुम्ही सेंटेन्स तयार झालं, इट टूक मी अ लॉट ऑफ टाइम टू रीच ऑफिस बिकॉज ऑफ ट्रॅफिक. ओके, सो या ठिकाणी स्टुडंट्स तुम्ही बघणार तर हा टूक शब्द जो आहे हा टेकचा काय आहे तर V2 आहे. ओके, टेकचा वर्बचा सेकंड फॉर्म आहे, पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे म्हणून टेकचा टूक या ठिकाणी झालेला आहे. सो अशा पद्धतीने या वाक्याला आपण बोलू शकतो. नेक्स्ट आहे, तुम्ही सांगितलं होतं ते काम मी पूर्ण केलं आहे. सो इंग्लिशमध्ये स्टुडंट्स बघा, आय हॅव. आता हा आय जो आहे आणि हा जो हॅव आहे याचा शॉर्ट फॉर्म आपण असा लिहितो स्टुडंट्स, आय हॅव completed the work you had told me about. बघा, सांगितलं की तुम्ही सांगितलं होतं. बघा, तुम्ही सांगितलं होतं म्हणून इथं हॅड वापरला. ते काम मी पूर्ण केलं आहे, या आहे साठी आपण हॅव वापरला. सो होतं साठी हॅड आणि आहे साठी हॅव, अशा पद्धतीने हे पूर्ण सेंटेन्स बनून तयार झालं स्टुडंट्स की आय हॅव completed the work you had told me about. ओके स्टुडंट्स, सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काही वाक्यांना इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे स्टुडंट्स. नेक्स्ट वाक्य आहे स्टुडंट्स बघा, या रविवारी आपण सर्व मिळून बाहेर फिरायला जाऊ या का. ओके, सो या वाक्याला आपण कसं बोलू शकतो बघा, शाल वी ऑल गो आउट फॉर पिकनिक दिस संडे. ओके, सो बघा या ठिकाणी रिक्वेस्ट आहे म्हणून आपण शालचा वापर करू शकतो, शाल वी ऑल गो आउट फॉर पिकनिक दिस संडे. तर अशा पद्धतीने या सर्व वाक्यांना आपण काय करू शकतो स्टुडंट्स, वापरू शकतो. सो अशा पद्धतीने स्टुडंट्स आपण इंग्लिश खूप छानपैकी शिकवतो. जर आपल्याला इंग्लिश शिकायची आवड किंवा इच्छा असेल तर तुम्ही माझा ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स घेऊ शकता आणि म्हणजे लाईव्ह क्लासेससाठी जॉईन करू शकता. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरवरती. सो स्टुडंट्स, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. सो स्टुडंट्स, कीप वॉचिंग, टेक केअर, बाय, थँक्यू सो मच.